नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी घटक 5 विस्तार सूत्रे या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत। सराव संच 5.1 आपण सोडणार आहोत। पहिला आहे एक्सपांड, विस्तार करा। त्यातलं पहिलं गणित आहे a+2 पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात a-1 यासाठी आपल्याला पहिल्या पदाचा वर्ग a वर्ग अधिक कंसात स्थिर पदांची बेरीज 2 - 1 कंस पूर्ण याला गुणिले सामायिक येतो पहिलं पद अधिक शेवटचं पद 2 गुणिले म्हणजे स्थिर पदांचा गुणाकार 2 गुणिले -1 a वर्ग 2 गुणिले गेला 1 म्हणजे अधिक a हा a -2 2 गुणिले -1 -2 a वर्ग अधिक a -2 ओके। इन फर्स्ट ब्रॅकेट a + 2 into second bracket a - 1 here square of first term a square plus addition constant term 2 - 1 into a plus product of constant term 2 into -1 that means a square 2 - 1 1 2 - 1 a minus 2 into -1 -2 okay a square plus a -2। दुसरा m-4 दुसऱ्या कंसात 1 6 अधिक 6 या ठिकाणी पहिल्या पदाचा वर्ग m वर्ग अधिक स्थिर पदांची बेरीज 4 आणि 6 स्थिर पद आहेत -4 अधिक 6 त्याला पहिलं पद गुणले m येत आहे अधिक स्थिर पदांचा गुणाकार -4 गुणिले 6 m वर्ग 6 म्हणून 4 गेले 2 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे म्हणून 6 - 4 अधिक 2 m हे धनऋणांचा गुणाकार ऋण असतो 6 गुणिले -4 -24 m वर्ग वजा अधिक 2m वजा 24 ओके। चौथा 13 अधिक x 13 वजा x या ठिकाणी आपण a वर्ग वजा b वर्गाचा विस्तार पाहिलाय पहिल्या कंसात त्या दोघांची बेरीज a अधिक b दुसऱ्या कंसात त्या दोघांची वजाबाकी साहजिकच अशा पद्धतीने आहे पहिल्या कंसात 13 अधिक x तर दुसऱ्या कंसात 13 वजा x पहिल्या पदाचा वर्ग 13 वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग x वर्ग 13चा वर्ग 169 169 वजा x वर्ग। पाचवा आहे 3x अधिक 4y दुसऱ्या कंसात 3x अधिक 5y दुसरा कंस पहिल्या कंसातल्या दोन पदासाठी स्थिर ठेवायचा म्हणजे 3x साठी 3x अधिक 5y गुणिले आणि अधिक 4y साठी 3x अधिक 5y बाहेरच्या पदातल्या प्रत्येक पदाला गुणायचे 3x गुणिले 3x 9yx वर्ग अधिक 3x गुणिले अधिक 5y 15xy अधिक 4y गुणिले 3x अधिक 12xy अधिक 4y गुणिले 5y 4 × 5 = 20y वर्ग 9x वर्ग आणि अधिक 20y वर्ग तसंच इथं अधिक 15xy अधिक 12xy स्वरूप पद सगुणकांची बेरीज 15 आणि 12 27 अधिक 27xy। सातवा आहे पहिल्या कंसात m अधिक 2/3 दुसऱ्या कंसात m वजा 7/3 अशाच पद्धतीने आपण पहिल्या पदाचा वर्ग अधिक स्थिर पदांची बेरीज 2/3 वजा 7/3 त्याला गुणले पहिलं पद m अधिक स्थिर पदांचा गुणाकार 2/3 गुणले वजा 7/3 m वर्ग बरोबर या ठिकाणी 2/3 वजा 7/3 छेद समान आहे त्यामुळे अंशांची बेरीज असली बेरीज वजाबाकी असली वजाबाकी वजा 7 अधिक 2 वजा 5 हे m आहेच वजा 5m/3 आणि इथं धनऋणांचा गुणाकार ऋण असतो 7 × 14 आणि 3 × 9 वजा 14/9 m वर्ग वजा 5m/3 वजा 14/9। नववं उदाहरण 1/y अधिक 4 दुसऱ्या कंसात 1/y वजा 9 अशाच पद्धतीनं पहिल्या पदाचा वर्ग 1/y कंसाचा वर्ग अधिक स्थिर पदांची बेरीज अधिक 4 वजा 9 त्याला गुणले पहिलं पद 1/y हा सामायिक आणि नंतर शेवटी स्थिर पदांचा गुणाकार अधिक 4 गुणिले वजा 9 1/y कंसाचा वर्ग 1 चा वर्ग 1 y चा वर्ग y वर्ग वजा 9 अधिक 4 वजा 5 हा छेद y आहे धनऋणांचा गुणाकार ऋण असतो 9 × 36 वजा 36 याचा विस्तार 1/y वर्ग वजा 5/y वजा 36 ओके। त्यातलं 6वं आहे पहिल्या कंसात 9x वजा 5t दुसऱ्या कंसात 9x अधिक 3t या ठिकाणी पहिल्या पदाचा वर्ग 9x कंसाचा वर्ग अधिक स्थिर पदांची बेरीज वजा 5t अधिक 3t कंस पूर्ण त्याला गुणले पहिलं पद 9x शेवटी गुणिले स्थिर पदांचा गुणाकार वजा 5t गुणिले 3t 9x कंसाचा वर्ग 81x वर्ग
वजा 5t अधिक 3t वजा 2t आणि गुणिले 9x. इथं वजा 5t गुणिले 3t 3×15 वजा 15t टी वर्ग 81x वर्ग. इथं 9 × 18 वजा 18x टी वजा 15t वर्ग. ओके. सेकंड क्वेश्चन, सेकंड प्रॉब्लेम. m-4 इंटू सेकंड ब्रॅकेट x प्लस t x प्लस 6 स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म m स्क्वेअर प्लस ॲडिशन ऑफ कॉन्स्टंट टर्म -4 प्लस 6 इंटू फर्स्ट टर्म m प्लस प्रोडक्ट ऑफ कॉन्स्टंट टर्म्स -4 प्लस 6. हियर m स्क्वेअर 6 - 4 प्लस 2m -6 इंटू 4 24. ओके. m स्क्वेअर प्लस 2m -24. फोर्थ एक्झाम्पल 13 प्लस x सेकंड ब्रॅकेट 13 - x. दिस इज ऑफ द टाइप a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ओके. दॅट मीन्स स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म 13 स्क्वेअर मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म x स्क्वेअर. 13 स्क्वेअर 169 मायनस x स्क्वेअर. 5 3x प्लस 4y इन फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट 3x प्लस 5y. Take write 2 times this bracket 3x plus 5y at first for 3x and then write 3x plus 5y for 4y. Okay. 3x into 3x plus 5y 3x into 3x 9x square plus 3x into 5y plus 15xy plus 4y into 3x 4 into 3 12xy plus 4y into 5y 20 y square. Okay. Here 9 square plus 15xy plus 12xy plus 27xy plus 20y square as it is. Okay. m7 the example m plus 2/3 in first bracket second bracket m minus 7/3 square of first term m square plus addition of constant terms 2/3 minus 7/3 into first term m plus product term constant term 2/3 into minus 7/3. Here denominator same, therefore -2 plus 2 minus 5/3m, this m square. Here -2 plus 2 minus 14, 3 into 3 9. Answer is m square minus 5m/3 minus 14/9. Okay. Expansion of this. Ninth example 1/y plus 4 into second bracket 1/y minus y square of first term 1/y bracket square plus addition of constant term 4 minus 9 into first term 1/y plus product of constant term plus 4 into minus 9 1/y bracket square 1/y square 4 minus 9 minus 5/y. Okay. Minus 5/y. Here plus 4 minus 9 minus 36. Okay. 1/y square minus 5/y minus 36. 6 here example 9x minus 5t second bracket 9x plus 3t. How method? Here expansion of this square of first term 9x plus 9x square plus addition of constant term minus 5t plus 3t into first term. Then last product of constant term minus 5t into 3t. Here 9x square 81x square. Here minus 5t minus 3t minus 2t into 9x. Here minus 5t into 3t minus 15t square. That means 81x square minus 9 into 2 minus 18xt minus 15t square. ओके. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.